नमस्कार. गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शनमध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण एक वेगळा विषय घेऊन आलेलो आहोत की प्रत्येक आई वडिलांना वाटतं की आपल्या लाडक्या लेकीला चांगला जोडीदार मिळावा, लग्नानंतर तिला कोणताही त्रास कोणताही कष्ट असे होऊ नयेत. बरोबरच आहे, कारण सध्याच्या घडीला मागील गेल्या 15 वर्षापासून एकच मुलगा एकच मुलगी असा एक ट्रेंड आला होता, आला सुद्धा आहे. प्रत्येकाला एक एकटी मुले असतात, त्यामुळे लाडावलेली सुद्धा असतात आणि विशेषतः मुली या आईवडिलांच्या खूप लाडक्या असतात. त्यामुळे प्रत्येक आईवडिलांना वाटणं हे साहजिक आहे की ज्या घरामध्ये आपली मुलगी जाते त्यामध्ये तिला सर्व पद्धतीचे सुख मिळावेत. परंतु हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की मुलीचं योग्य वयात लग्न सुद्धा मुलीचं झालं पाहिजे. वयाची 30 पार झाली तरी सुद्धा अजूनही मुलींची लग्न जर होत नसतील तर मात्र आणखीन किती तुम्ही सुख द्यायच्या विचारामध्ये मुलींना आणखीन तात्काळ ठेवणार आहे, हा मोठा प्रश्न येतो. त्यानंतर 30 क्रॉस झालेल्या मुली कधी संसार करणार, कधी त्यांना मूल होणार आणि कधी ते म्हणजे पुढचं भवितव्य त्यांचं फिक्स होणार, हा बराचसा मोठा प्रश्न राहतो. त्यामुळे योग्य वयात लग्न झालं पाहिजे आणि ह्याचा कुठेतरी ताळमेळ घेतला पाहिजे. आणि आता एक नवीन ट्रेंड झालेला आहे, म्हणजे मुलाची चौकशी करण्यासाठी एक नवीन ट्रेंड झालाय. आता बरेच अडथळे होते आतापर्यंत मुलांचे लग्न होण्यासाठी, आता एक नवीन अडथळा निर्माण झालेला आहे. अडथळा आहे की ती मुलांच्यासाठी म्हणजे वरांच्यासाठी तो एक अडथळा आहे, परंतु मुलीच्या वडिलांसाठी मात्र ती एक सुवर्ण संधी आहे असं मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय हे सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायला हरकत नाही. सगळ्यात महत्वाचं अडथळा या ठिकाणी वरांच्यासाठी म्हटलेला आहे. याचं कारण आहे की अगोदरच अनेक अडथळे मुलाची लग्न होण्यासाठी झालेली आहेत. कारण का तर मुलीच्या आईवडिलांना वाटतं की सर्व सुखसंपन्न असं घर मिळावं आणि शहरी भागामध्ये तर असं आहे, मेट्रो सिटीमध्ये तर मुलाचे आई वडील सुद्धा त्यांच्या जवळ राहणारे नकोत. म्हणजे एकटा मुलगा पाहिजे, शिवाय त्याचं घर स्वतंत्र पाहिजे, कोणतंही कर्ज त्याच्या अंगावरती नसलं पाहिजे. असा वर जो आहे तो लाखामध्ये एक अशा पद्धतीने मिळवू शकतो. कारण मुलीच्या आई वडिलांनी सुद्धा हा विचार केला पाहिजे की आपण वयाच्या 25-30व्या वर्षी आपण किती सेटल होतो. आणखीन असा एक प्रश्न येतो, लग्नानंतर जर अशा काही अडचणी आल्या तर आपण काय करणार, हा सुद्धा मोठा वादाचा प्रश्न येतो. परंतु मुलीकडच्यांची बाजू आपण जर म्हणायला गेलं तर किमान देताना तरी आपण चांगल्या ठिकाणी द्यावं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. दोन्ही गोष्टी आहेत, मुलीकडचे बरोबर आहेत, वराकडचे बरोबर आहेत. तुम्हाला सुद्धा काय वाटतं हे तुम्ही कमेंटमध्ये सांगायचंच आहे. व बघूया या ठिकाणी मुलाची लग्न ठरण्यासाठी काय काय अडचणी येतात. पहिली जी अडचण आहे कुंडली आहे. म्हणजे कुंडली जुळती किंवा नाही, त्याच्यामध्ये मंगळ आहे, गुण किती जमतात, षडाष्टक योग, हा एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. परंतु माझ्या दृष्टिकोनातून सध्याच्या व्यावहारिक दृष्टिकोनातून बघायला गेलं तर कुंडलीसाठी आपण फक्त 10% महत्त्व देणं गरजेचं आहे. वय मुलाचं किती आहे, मुलीचं किती आहे, हा विचार करायलाच पाहिजे. समजा जर मुलाचं वय 25 असेल, मुलाचं वय म्हणतो, तर या ठिकाणी 10%च्या ऐवजी 50% आपण विचार करू शकतो की कुंडली जमत नाही. पण जर ज्या मुलांनी 35 क्रॉस केलेला आहे, 32-30 वर्ष क्रॉस केलेला आहे, त्या ठिकाणी फक्त एक 10% आपण वेट त्या कुंडलीसाठी देणं गरजेचं आहे. जास्त कुंडलीचा उहापोह करण्यात काही पॉइंट नाही, कारण लग्न होणं हे महत्वाचं आहे आणि हे एक सामाजिक बंधन सुद्धा आहे. आज मुलांना वाटतं की मी लग्न करणार नाही, व समजा वयाच्या 25व्या वर्षी जर कोणाला वाटत असेल, परंतु त्याला वयाच्या 35व्या वर्षी 40व्या वर्षी वाटणार नाही, हे कशावरून वाटू शकतं. आणि त्यावेळेला ते वाटतंच, एकटेपणा वाटतो. मुलांची बाकी मित्रमंडळींची लग्न झालेली असतात, मग त्यावेळेला तो मुलगा एकटा पडतो. अशा वेळेला मग परत तो म्हणतो की आपण आता लग्न करूया, पण त्यावेळेला ती मुलगी जी जोडीदार मिळणार आहे ती 30 क्रॉस झालेली, 35 क्रॉस झालेली अशी मिळू शकते.
त्यापेक्षा जर लग्न करायचंच आहे तर 25-26व्या वर्षीच का करू नये, हे सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला काय वाटतं सांगायचं आहे. त्यानंतर मुलाची नोकरी, व्यवसाय, इन्कम, त्याचा पगार किती आहे, या सगळ्या गोष्टी सुद्धा त्याच्यासाठी अडथळे ठरतात. कारण सगळ्यांना सरकारी नोकरी पाहिजे. सध्याच्या काळामध्ये सरकारी नोकरी मिळणं सुद्धा कठीण झालेलं आहे आणि असणं सुद्धा त्याच्यापेक्षा फार कठीण झालेलं आहे. यासाठी किती पगार आहे, 50,000 आहे, 1,00,000 आहे, किती गरज आहे, त्याच्या पद्धतीनं आपण ठरवू शकतो. माझ्या दृष्टिकोनातून मी येथे 40% वेटेज त्यांना दिलेलं आहे. त्यानंतर फॅमिली, व्यक्तिमत्व, व्यसन आणि घर हे एक सध्या फार मोठी अडचण मुलांच्या लग्नासाठी झालेली आहे. प्रत्येक मुलीच्या आई-वडिलांना वाटतं, की आपली मुलगी राणीसारखी राहावी आणि फक्त राजा-राणीच फक्त घरामध्ये असावेत. पण असं होणं अशक्य असतं. लग्न आणि संसार म्हटले की अडचणी या येत असतातच. इतके सगळ्या गोष्टी बघून सुद्धा सध्या घटस्फोटचं प्रमाण वाढलेलं आहे. याचं सुद्धा मुलाच्या आणि मुलीच्या आई-वडिलांनी सुद्धा विचार करणं जास्त गरजेचं आहे. फॅमिली कशी आहे, फॅमिली बॅकग्राऊंड कसं आहे, त्या मुलाचं व्यक्तिमत्व कसं आहे, या बघितले पाहिजेत आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या मुलाला व्यसन तर नाही आहे ना, हे व्यावहारिक दृष्टिकोनातून चौकशी केली पाहिजे. कारण तंबाखू, सिगारेट, दारूचं व्यसन म्हणजे कोणतंही व्यसन जर सध्या असेल त्या मुलाला, तर जितका तो पैसा मिळवतो, तो त्या व्यसनामध्येच घालवण्याचे चान्सेस असतात. आणि मग तो कितीही जरी श्रीमंत असला तरी सुद्धा तो व्यसनामध्ये वाहवत जातो. आणि तोच जर मुलगा बिनव्यसनी असेल आणि थोडा जर पगार कमी असेल, तर अशा मुलांना मुलगी द्यायला हरकत नाही. कारण बिनव्यसनी जो मुलगा असतो, किती अडचणी आल्या संसारामध्ये तरी सुद्धा तो त्यातून मार्ग काढून, व्यवस्थित मार्ग काढून त्याच्यावरती मात करू शकतो. स्वतःचं घर आहे किंवा नाही, त्याच्यावर कर्ज असलं नाही पाहिजे. या सगळ्या आणि गोष्टी बघितल्या जातात. ती गोष्ट वेगळी. माझ्या दृष्टिकोनातून मी ह्याला 50% वेटेज देईन. म्हणजे मुलगा लग्न करावा किंवा नाही रिजेक्ट करावा. रूप वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. बाकीचं आई-वडिलांना वाटतं, की प्रत्येक मुलगी आपल्या जवळ राहावी. 2-4 किलोमीटर अंतरावरती की जास्तीत 50 किलोमीटर अंतरावरती आपल्याला स्थळ असावं. त्यानंतर आता एक नवीन अडचण निर्माण झालेली आहे. मुलावर कर्ज आहे किंवा नाही हे शोधण्याची. आणि हे कुठं रेडीमेड डाटा हा मुलीकडच्या आई-वडिलांना मिळतो. आणि ते आहे म्हणजे सिबिल स्कोर. त्या मुलाचा सिबिल स्कोर. सिबिल स्कोरचा अर्थ आपल्याला माहिती आहे, की त्या मुलाने कशासाठी कर्ज घेतलेलं आहे, ते कर्ज फेडलेलं आहे का वेळेत, या सगळ्या गोष्टीचा तयार रेडीमेड डाटा हा सिबिल स्कोरवरती मिळतो. हे आता नवीन ट्रेंड झालेला आहे. म्हणजे भारतामध्ये जवळजवळ 60 करोड लोकांचं सिबिल स्कोर तयार आहे. याच्यावरून कळतं की मुलगा छान म्हणजे भौतिक सुखाच्या मागे लागलेला आहे किंवा नाही, त्याच्यावरती कर्जाचा डोंगर आहे किंवा नाही, वेळेत तो कर्ज फेडतोय किंवा नाही, घरावर कर्ज काढलेला असेल तर तो वेळेत फेडतोय किंवा नाही, या सगळ्या गोष्टी ह्या रेडीमेड सिबिल स्कोर वरती मिळतात. एक प्रकारे ह्या गोष्टीला कुंडली आपण म्हणायला हरकत नाही. पूर्णपणे त्याचा काय आहे, त्याचा परफॉर्मन्स काय आहे, ह्याचा अभ्यास या सिबिल स्कोर वरती केलेला असतो. तुम्हाला काय वाटतंय, की ही मुलीच्या आई-वडिलांना संधी आहे, की वराच्या लोकांना सहीमुळे नवीन एक मोठं संकट आलेलं आहे? नक्की कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल आणि ह्याला एक महत्त्वाचं आहे, की ह्याला तुम्ही किती वेटेज द्याल? माझ्या दृष्टीने ह्याला महत्त्व आहे, भरपूर महत्त्व आहे. आणि वराच्या लोकांनी सुद्धा ही काळजी घ्यायला पाहिजे आहे. आता नवीन ट्रेंड असा चालू झालेला आहे, की डोक्यावरती कर्ज किती आहे आणि वेळेत तो मुलगा फेडतोय किंवा नाही. एक नवीन संकट वरांच्या वरती आलेलं आहे. आणि माझ्या दृष्टिकोनातून वधूंच्यासाठी ही एक नवीन संधी चौकशी करण्याची ही आयती मिळालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला हरकत नाही. आणि कमेंट तर नक्कीच करा तुम्हाला या ठिकाणी काय वाटतं. आणि तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील तर आमच्या या नंबरवरती तुम्ही संपर्क नक्की करू शकता. नमस्कार.